हाय राम बच्चों, आज हम वर्ष के बारे में बात करेंगे। ठीक है, किसके बारे में? वर्ष। आपको मालूम है क्या है वर्ष? हाँ, बारिश भी कहते हैं, बरसात भी कहते हैं, ಏನೋ मಳೆ। जीवनदात्री वर्ष के बारे में आज हम पढ़ेंगे। ठीक है, जीवनदात्री वर्ष, जीवनदात्री वर्ष। आपको मालूम है जीवन क्या है? हाँ, हमारा जीवन कन्नड़ में जीवन अंतेले ಹೇಳ್ತೇವೆ। जीवन, जीवन शब्द का विलोम शब्द क्या है? यानी मरण। आपको पता है ना? नेक्स्ट दात्री, क्या है दात्री? कन्नड़ में आधार यानी सोर्स भी कहते हैं। और वर्ष, वर्ष क्या है? हाँ, मಳೆ, इंग्लिश में रेन। इसका वर्ष शब्द का पर्यायवाची शब्द क्या है? बरसात। बरसात, बरसात भी कहते हैं और बरसात और बारिश भी कहते हैं, है ना? ಮಳೆಯನ್ನು ನಾವು ಬರ್ಸಾತ್ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೇವೆ ಮತ್ತು ಬಾರಿಶ್ ಅಂತಲೂ ಕರಿತೇವೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ, ಆಯಿತಾ? ನಾವಿಲ್ಲಿ जीवनदात्री वर्ष पाठ को क्या पढ़ने जा रही हैं? हाँ, जीवनदात्री वर्ष, ಜೀವನಕ್ಕೆ ಆಧಾರವಾದಂತಹ ಮಳೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ। ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಪಾಠಪುಸ್ತಕ ಓಪನ್ ಮಾಡಿ। जीवनदात्री वर्ष, छात्र पानी के उपयोग और लाभ से परिचित होते हैं। आप क्या इस पाठ से परिचित, क्या मालूम पड़ता है आपको? हाँ, पानी के उपयोग और लाभ से ನಾವು ಇದರ ಲಾಭ ಮತ್ತು ಉಪಯೋಗದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ, ಆದಿತಾ? जीवन के लिए पानी अनिवार्य है। पानी के स्रोत अनेक है, नदी, नाला, सागर आदि। इन सब का कारण है वर्ष। समुद्र, झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर ऊपर उठता है। इस बाष्प से बादल बनते हैं। ये बादल जब ठंडी हवा से टकराते हैं तो इनमें रहने वाले बाष्प के कण पानी के बूंदे बन जाते हैं। बूंदों वाले बादल जब ठंडी बारी होकर जब धरती की आकर्षण शक्ति से खींचे जाते हैं तब वर्ष के रूप में क्या होता है? बरस जाते हैं। इस प्रकार धरती से बादल और बादल से धरती तक बाष्प की यात्रा बहुत रोचक है। यह देखिए, जीवन के लिए पानी अनिवार्य है। हमारा जीवन के लिए, ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಯಾವುದು ಅಗತ್ಯ? हाँ, ನೀರು ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿದೆ, ಅತ್ಯಗತ್ಯವಾಗಿದೆ। ಏನೋ जीवन के लिए क्या अनिवार्य है? जीवन के लिए पानी अनिवार्य है। पानी, पानी यानी ನೀರು ಅನಿವಾರ್ಯ, ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿದೆ, ಅನಿವಾರ್ಯ। अत्यावश्यकवाಗಿದೆ। जीवन के लिए पानी अनिवार्य है। पानी के स्रोत, स्रोत यानी मूल, मूल, आधार, मूलाधार भी कहते हैं। मूलाधार भी कहते हैं। क्या क्या है? पानी के स्रोत, ನೀರಿನ ಮೂಲ ಯಾವುದೆಲ್ಲ ನೋಡಿ? ನದಿ, ನಾಲಾ,
सागर आदि। नाला, नाला का अर्थ क्या है? नाला पानी बहने का पतला सा मार्ग, पतला सा मार्ग को हम नाला कहते हैं। क्या है? नदी, नाला, सागर। सागर आपको मालूम है क्या है? समुद्र। ಯಾವುದೆಲ್ಲ ನೀರಿನ ಒಂದು ಮೂಲ? ನದಿಗಳು ಮತ್ತು ಝರಿ ಮತ್ತು ಸಮುದ್ರ, ಇವುಗಳೆಲ್ಲ ನೀರಿನ ಒಂದು ಮೂಲಗಳಾಗಿವೆ। ಇನ್ ಸಬ್ಕಾ ಕಾರಣ ಹೇ ವರ್ಷ, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಯಾವುದು? ಮಳೆ। ನದಿ, ನಾಲಾ, ಸಾಗರ, ಇನ್ ಸಬ್ಕಾ ಕಾರಣ ಹೇ ವರ್ಷ। ಇದೆಲ್ಲ ತುಂಬಬೇಕು ಅಂತ ಆದರೆ ಮಳೆ ಬರಲೇಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ? ಮಳೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ। समुद्र, झील, तालाब। झील जलाशय को हम झील कहते हैं, यानी जलाशय, जलाशय को हम झील कहते हैं। और तालाब, पानी का बड़ा कुंड को हम तालाब कहते हैं। पानी का बड़ा कुंड को हम क्या कहते हैं? हाँ, तालाब कहते हैं। यह देखिए, समुद्र, झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर ऊपर उठता है। क्या है? नदी, नाला, सागर ಇವುಗಳೆಲ್ಲ ನೀರು ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಕ್ಕೆ, पानी सूरज की गर्मी से, सूरज की गर्मी यानी सूर्यನ ಶಾಖಕ್ಕೆ बाष्प बनकर, बाष्प बाष्प बनकर आवी, बाप भी कहते हैं। ಆವಿ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಕ್ಕೆ ಏನು, ಸೂರ್ಯನ ಶಾಖಕ್ಕೆ ಅದು ಏನಾಗ್ತದೆ? ಆ ನೀರು, ನದಿ, ನಾಲಾ, ಸಾಗರ ಇದರ ನೀರೆಲ್ಲ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಕ್ಕೆ ಆವಿಯಾಗಿ ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ। ಇಸ್ ಬಾಷ್ಪ ಸೆ ಬಾದಲ್ ಬಂತೆ ಹೇ, ಈ ಒಂದು ಬಾಷ್ಪ, ಆವಿಯ ಒಂದು ಕಣ ಉಂಟಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ? ಬಾದಲ್ ಬಂತೆ ಹೇ। ಬಾದಲ್ ಯಾನೆ ಮೋಡ, ಕ್ಲೌಡ್, ಮೋಡ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ ಬಾದಲನ್ನು। ಏನೋ नदी, नाला, सागर इन सब का पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर ऊपर उठता है। इस बाष्प से बादल बनते हैं। याद रखिए, बादल कैसे बनते हैं? ये क्वेश्चन आएगा, कैसे बनते हैं? झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर ऊपर उठता है। ಈ ನದಿ, ಕೆರೆ ಇವುಗಳೆಲ್ಲ ನೀರುಂಟಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಸೂರ್ಯನ ಶಾಖಕ್ಕೆ ಆವಿ ಆಗ್ತದೆ, ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ? ಮೋಡ ಉಂಟಾಗ್ತದೆ। ये बादल जब ठंडी हवा से टकराते हैं तो इनमें रहने वाले बाष्प के कण पानी की बूंदे बन जाते हैं। ಏನೋ जब ಬಾದಲ್ ಜಬ್ ठंडी हवा से, ಮೋಡ ಉಂಟಲ್ಲ ಅದು ತಂಪಾದ ಗಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಸೇರಿದಾಗ, ಟಕ್ರಾನ ಯಾನೆ ಘರ್ಷಣೆಯಾದಾಗ, ಇಲ್ಲಿ ठंडी हवा, ठंडी, ठंडा यानी कोल्ड, ತಂಪಾದ ಏನೋ ಗಾಳಿ, ನೀರಿನ ಇದು ಮೋಡ ತಂಪಾದ ಗಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಘರ್ಷಣೆಯಾದಾಗ, ಹವಾ ಸೆ ಟಕರಾನೆ ಸೆ ಇನ್ಮೇ ರಹನೆ ವಾಲೆ, ಇದರಲ್ಲಿ ನೀರಿನ ಒಂದು ಕಣ ಉಂಟಲ್ಲ, ಬಾಷ್ಪಕ್ಕೆ ಕಣ, ಪಾನಿ ಕಿ ಬೂಂದೆ ಬನ್ ಜಾತೆ ಹೇ, ನೀರಿನ ಏನು ಕಣವಾಗಿ ಮಾರ್ಪಾಡು, ಬದಲಾವಣೆ ಹೊಂದುತ್ತದೆ। ಬೂಂದೆ ಯಾನೆ ಡ್ರಾಪ್ಸ್, ಹನಿ, ಇದನ್ನು ನಾವು ಬೂಂದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। ಏನೋ ಬೂಂದೆ, ಹನಿಯನ್ನು ನಾವು ಬೂಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡಿ, बूंदों वाले बादल जब बादल भारी होकर जब धरती की आकर्षण शक्ति से खींचे जाते हैं। क्या है? बूंदों वाले बादल, ಏನೋ ಹನಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ಮೋಡ
ಏನೋ ಭಾರಿ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಏನೋ ಭಾರವಾದಾಗ, ಅದು ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಕವರ್ ಆದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಧರ್ತಿ ಕಿ ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿ ಸೆ ಖೀಂಚೆ ಜಾತೆ ಹೇ. ಭೂಮಿಯ ಒಂದು ಆಕರ್ಷಣೆ ಶಕ್ತಿ ಉಂಟಲ್ಲ, ಗುರುತ್ವಾಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಏನೋ ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಎಳೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಏನೋ ಮೋಡ ಹೇಗಾಗುವುದು, ನದಿ ಜಲಾಶಯದ ನೀರುಗಳೆಲ್ಲ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಕ್ಕೆ ಆವಿಯಾಗಿ ಅದು ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಮೋಡ ಉಂಟಾಗುವುದು. ಮೋಡ ಏನಾಗ್ತದೆ, ತಂಪಾದ ಗಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಘರ್ಷಣೆಯಾದಾಗ ಅದು ಏನೋ ಭೂಮಿಯ ಈ ಒಂದು ಬಾಷ್ಪದ ಕಣವಾಗಿ ಮಾರ್ಪಾಡಾಗ್ತದೆ. ಯಾವುದೋ ನೀರಿನ ಕಣವಾಗಿ ಮೋಡ ಬದಲಾವಣೆ ಹೊಂದುತ್ತದೆ. ಆಗ ಅಷ್ಟೊತ್ತಾಗುವಾಗ ಇದು ಮೋಡ ಭಾರವಾಗ್ತದಲ್ಲ, ಹನಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ಮೋಡ ಭೂಮಿ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಎಳೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಆಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಬರ್ಸಾತ್ಗೆ ರೂಪಮೇ, ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಭೂಮಿಗೆ ಹರಿತದೆ. ತಬು ವರ್ಷಕ್ಕೆ ರೂಪಮೇ ಬರಸ್ ಜಾತೆ ಹೇ. ಆಗ ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಅದು ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಯಾವುದೆಲ್ಲ. जीवन के लिए क्या अनिवार्य है, वन क्वेश्चन. नेक्स्ट बादल कैसे बनते हैं, नेक्स्ट बरसात कैसे बनते हैं. ठीक है, नेक्स्ट देखिए, इस प्रकार धरती से बादल और बादल से धरती तक बाष्प की यात्रा बहुत रोचक है. ಈ ಥರ ಅಂತೇಳಿದರೆ ಭೂಮಿಯಿಂದ ಆಕಾಶಕ್ಕೆ, ಆಕಾಶದಿಂದ ಭೂಮಿಗೆ ಅಂತೇಳಿದರೆ ಕೆರೆಯಿಂದ ಆಕಾಶಕ್ಕೆ ನೀರು, ಆಕಾಶ ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ವಾಪಸ್ ಭೂಮಿಗೆ ಬರ್ತದಲ್ಲ, ಈ ಒಂದು ಏನೋ ಚಲನೆ ಉಂಟಲ್ಲ, ಇದು ಬಹಳ ರೋಚಕವಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಏನೋ ಈ ಥರ ಧರ್ತಿ ಅಂತೇಳಿದರೆ ಭೂಮಿ, ಬಾಷ್ಪ ಆವಿ, ಯಾತ್ರಾ ಅಂತೇಳಿದರೆ ಯಾತ್ರೆ. ಬಹುತ್ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ आपको मालूम है, कम. बहुत कम. ठीक है, नेक्स्ट देखिए, एशिया में यूरोप की तरह 12 महीने वर्ष नहीं होती. ಏನು ಏಷ್ಯಾದಲ್ಲಿ ಏಷ್ಯಾ ಖಂಡದಲ್ಲಿ ಯುರೋಪಿನ ಹಾಗೆ 12 ಮಹಿನೆ 12 ತಿಂಗಳು ಮಳೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಏಷ್ಯಾ ಮೇ ಯುರೋಪ್ ಕಿ ತರಹ, ಏಷ್ಯಾ और यूरोप दोनों खंडों में 12 महीने वर्ष नहीं होती. 12 ತಿಂಗಳು ಮಳೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ ಏಷ್ಯಾ ಮತ್ತು ಯುರೋಪಿನ ಎರಡು ಏನೋ ಖಂಡಗಳಲ್ಲಿ. ಆಯಿತಾ. ಮಾನ್ಸೂನ್ ಕಿ ಹವಾಯೆ ವರ್ಷ ಲಾತಿ ಹೇ. ಮಾನ್ಸೂನ್ ಕಿ ಹವಾಯೆ, ಮನ್ಸೂನ್ ಮಾರುತಗಳು ಮಳೆಯನ್ನು ತರುತ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, सर्दी गर्मी की ऋतुओं में वर्ष आम तौर पर कम होती है. सर्दी का विलोम शब्द गर्मी, सर्दी गर्मी. एशिया में यूरोप की तरह 12 महीने वर्ष नहीं होती. क्या कहते हैं, एशिया में यूरोप की तरह 12 ಮಹಿನೆ 12 ತಿಂಗಳು ಮಳೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಾನ್ಸೂನ್ ಕಿ ಹವಾಯೆ ವರ್ಷ ಲಾತಿ ಹೇ. ಮಾನ್ಸೂನ್ ಮಾರುತಗಳು ಮಳೆಯನ್ನು ತರುತ್ತದೆ. सर्दी गर्मी की ऋतुओं में वर्ष आम तौर पर कम होती हैं. सर्दी और गर्मी, ಚಳಿಗಾಲ ಮತ್ತು ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಏನು ಸಾಧಾರಣವಾಗಿ, ಆಮ್ ತೋರ್ ಯಾನೆ ಸಾಧಾರಣತಾ, ಆಮ್ ತೋರ್ ಸಾಧಾರಣವಾಗಿ, ಸಾಧಾರಣತಾ. ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಇದು ಚಳಿಗಾಲ ಮತ್ತು ಬೇಸಿಗೆಗಾಲದಲ್ಲಿ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಏನಾಗ್ತದೆ, ಮಳೆ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವತ್ತಿಗೆ ಇಷ್ಟು ಸಾಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಮುಂದಿನದ್ದು ನೋಡೋಣ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿ. ಗೃಹ ಕಾರ್ಯ ಹೇ ಯಾನಿ ಹೋಮ್ವರ್ಕ್. फर्स्ट क्वेश्चन, जीवन के लिए क्या अनिवार्य है. जीवन के लिए क्या अनिवार्य है. सेकंड, पानी के स्रोत कौन कौन से है. पानी के स्रोत कौन कौन से हैं. मानसून की हवाएं क्या लाती है. मानसून की हवाएं क्या लाती है.
बादल कैसे बनते हैं? बादल कैसे बनते हैं? इतना सा आज कक्षा के लिए काफ़ी है। साई राम बच्चों।